मी दिसायला खूप सुंदर होते. माझ्या सुंदरतेमुळे कॉलेजमध्ये माझ्या मागे खूप मुलं होती. आमची खूप गरीब परिस्थिती होती. माझ्या वडिलांनी माझे लग्न माझ्यापेक्षा 15 वर्षांनी मोठ्या असणाऱ्या माणसाशी लावले. पण लग्नानंतर माझ्या नवऱ्याने बायको होण्याचा हक्क मला दिलाच नव्हता. माझा लहान दीर दिसायला खूप हँडसम होता. तो पूर्ण दिवस देवापुढे हात जोडून उभा राहायचा आणि रडून रडून काहीतरी देवापुढे बोलत असायचा. एक दिवस मी त्याची लपून बोलणे ऐकले तर मला धक्काच बसला, कारण तो देवाला मी एका खूप गरीब घरातील मुलगी होते. आम्ही 3 बहिणी होतो. आम्हाला भाऊ नव्हता. वडील एका छोट्या कंपनीत कामाला होते, त्यामुळे आमच्या घराचा खर्च चालत होता. माझ्या मोठ्या बहिणीचे लग्न झाले होते. आता वडील माझे लग्न करणार होते, कारण मी 2 नंबरची त्यांची मुलगी होते. मी 12वी पर्यंत शिक्षण पूर्ण केले, कारण पुढे शिकण्याची आमची परिस्थिती नव्हती. मी खूप सुंदर असल्यामुळे कॉलेजमध्ये माझ्या मागे मुलं होती, पण मी त्यांच्याकडे पाहतसुद्धा नव्हते. माझ्या आईवडिलांचे नाव जाईल किंवा इज्जत जाईल असे मला काहीच करायचे नव्हते. मला त्यांच्याच पसंतीने लग्न करायचे होते. एक दिवस मला सोमनाथच्या घरचे पाहायला आले. त्यांनी मला पहिल्याच नजरेत पसंत केले, कारण मी खूप सुंदर दिसायला होते. मला तर माझ्या नशिबावर विश्वासच बसत नव्हता, कारण सोमनाथ खूप शिकलेले आणि खूप श्रीमंत घरातले होते. पण मी सोमनाथला पाहिले नव्हते, कारण आमच्या घराची परंपरा किंवा पहिल्यापासून चालीरीती चालत आल्या होत्या की लग्न झाल्याशिवाय मुलीने मुलाचा चेहरा पाहायचा नाही. माझ्या घरच्यांचे म्हणणे होते की लग्ना अगोदर मुलीने मुलाचा चेहरा पाहिला की अशुभ होते. त्यामुळे मी सोमनाथला पाहिलेच नव्हते. पण मी माझ्या मोठ्या बहिणीला विचारले होते की दीदी सांग ना, सोमनाथ कसे दिसतात? पण दीदी म्हणाली, तुझे आता लवकरच लग्न होणार आहे, तर तूच तुझ्या डोळ्यांनी पहा. दीदीच्या बोलण्यावरून वाटत होते की सोमनाथसुद्धा माझ्यासारखे दिसायला सुंदर असतील. पण लग्नानंतर माझ्या सगळ्या स्वप्नांवर पाणी पडले. मी लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी त्यांच्यासोबत पूजेला बसले होते, तेव्हा मी त्यांना पहिल्यांदा पाहिले. ते दिसायला सावळे, थोडा टक्कल पडलेला, थोडेसे जाड पाहून मला खूप वाईट वाटले. ते माझ्यापेक्षा जवळजवळ 15-16 वर्षांनी मोठे होते. माझ्या बाबांनी काय म्हणून याच्याबरोबर माझे लग्न लावून दिले काय माहिती. गरिबाला कंटाळून हुंडा द्यायला नको म्हणून माझ्या बाबांनी माझे लग्न सोमनाथबरोबर लावून दिले होते. सोमनाथच्या चेहऱ्यावर लग्नाचा कोणताच आनंद दिसत नव्हता. मी रात्री नवरीप्रमाणे नटून थटून चेहऱ्यावर पदर घेऊन सोमनाथची वाट पाहत होते. त्यावेळी मला वाटत होते की सोमनाथ प्रेमाने माझ्याजवळ येईल, माझ्याबरोबर प्रेमाच्या गोष्टी करतील, माझ्या चेहऱ्यावरील पदर बाजूला करून मला काहीतरी भेटवस्तू देतील. परंतु यापैकी काही झाले नाही. सोमनाथ बेडरूममध्ये तर आले आणि आल्या आल्या मला ओरडू लागले की पहिली तू बेडवरून खाली उतर आणि ते कपडे चेंज कर. त्यांचे हे असे बोलणे ऐकून मला धक्काच बसला. नवीन नवरीबरोबर बोलण्याचा हा त्याचा कोणता प्रकार होता? त्यांनी सांगितले तरी मी बेडवर रागानेच बसून होते. शेवटी रागात ते माझ्याजवळ आले आणि माझ्या हाताला पकडून बेडवरून खाली खेचले आणि ओरडले की मी जे काही सांगितले तुला ऐकू आले नाही का? बहिरी झाली आहेस का? मी खूप घाबरले होते. मी गुपचूप बाथरूममध्ये गेले आणि कपडे बदलून पुन्हा बाहेर आले. तेव्हा सोमनाथ झोपून गेले होते. मला मात्र झोप येत नव्हती. मी पूर्ण रात्रभर विचार करत बसले होते. सोमनाथचा प्रत्येक शब्द माझ्या काळजाला भिडत होता. आता मी कोणालाही दोष न देता फक्त माझ्या आईबाबांनाच दोष देत होते, कारण त्यांनी माझं लग्न करताना कमीत कमी मुलगा मला शोभेल आणि त्याचा स्वभाव पाहून तरी लग्न करून द्यायला पाहिजे होते ना. रात्र खूप झाली होती म्हणून मीही झोपून गेले. सकाळी आमच्या रूमचा दरवाजा वाजला. मी दरवाजा उघडला तर समोर सासूबाई उभ्या होत्या. सासूबाई म्हणाल्या, सुनबाई लवकर तयार हो, लग्नाला आलेले पाहुणे दुपारीपर्यंत त्यांच्या घरी जाणार आहेत. त्यांना जाण्या अगोदर तुला भेटायचे आहे. मी तुझी आणि त्यांची ओळख करून देते आणि आपल्या घरातल्या माणसांशी सुद्धा तुझी ओळख करून देते. फक्त तू लवकर खाली तयार होऊन लवकर ये. मी तयार होऊन खाली हॉलमध्ये गेले. खाली भरपूर पाहुणे मंडळी बसलेली होती. मी आणि सोमनाथ एका सोफ्यावर शेजारी बसलो होतो आणि आमच्या समोरच एका खुर्चीवर एक रुबाबदार मुलगा बसला होता. तो मुलगा दिसायला खूप सुंदर होता. क्षणात माझ्या मनात विचार आला की असा मुलगा जर देवाने मला नवरा म्हणून दिला असता तर किती बरे झाले असते ना. पण मलाच माझ्या विचारांवर हसू आले. पण तो मुलगा खूपच हँडसम होता. माझी नजर त्याच्यावरच खिळली होती. पण मला तो खूप उदास दिसत होता. माझ्या सासूबाई सर्व पाहुण्यांसोबत माझी ओळख करून देऊ लागल्या.
आणि नंतर माझ्या सासूबाईंनी त्या हँडसम मुलासोबत सुद्धा माझी ओळख करून दिली. माझ्या सासूबाई म्हणाल्या की सुनबाई, हा माझा छोटा मुलगा आहे, समीर. मी समीरला नमस्कार केला, पण समीरची नजर मात्र खालीच होती. त्याने साधं माझ्याकडे पाहिलं सुद्धा नाही आणि काही बोलला सुद्धा नाही. मी विचार केला की असा कसा माझा छोटा दीर आहे. आजकाल तर छोटे दीर आपल्या वहिनीसोबत खूप मज्जा मस्ती करतात, आपल्या वहिनीला आपली मैत्रीण समजतात. तेव्हाच मला सोमनाथची सुद्धा आठवण झाली. एक भाऊ कसा आणि हा दुसरा भाऊ असा, दोघा भावांमध्ये किती जमीन आसमानाचा फरक आहे. सोमनाथला कसे बोलावे हे समजत नाही आणि समीर म्हणजे शांत, कोणाकडेही नजर पण वर करून पाहणार नाही. जर माझ्या नवऱ्याचा स्वभाव चांगला असता तर मी त्याच्या वयाचा देखील विचार केला नसता. त्याला मनापासून आपलं मानले असते. कारण जो नवरा हसत खेळत संसार करतो, आपल्या बायकोला स्वतःची मैत्रीण मानतो, तर मग त्या नवऱ्याला आपला जीवनसाथी मानायला काहीच हरकत नसते. मग तो किती वयाचा असो किंवा दिसायला कसाही असो. पण कदाचित सोमनाथ आणि माझ्या वयामध्ये अंतर असल्यामुळे आमचे विचार जुळत नसतील असेच मला वाटत होते. आज मी सुंदर साडी घातली होती, कारण नवीन नवरी ही नेहमी नटून थटून राहत असते आणि मी सुद्धा तेच केलं होतं. पण मी जेव्हा आमच्या रूममध्ये गेले तेव्हा सोमनाथ माझ्यावर ओरडले आणि म्हणाले, ही असली कसली विचित्र साडी घातली आहेस, किती चमचम करत आहे, तुला कसे कपडे घालावे हे सुद्धा कळत नाही का. त्यांच्या या बोलण्याने मी नाराज होऊन ती साडीसुद्धा बदलली. ती साडी बदलत असताना माझे मन खूप दुखावले होते, कारण माझ्या आईने तिच्या कष्टाच्या पैशातून ही साडी मला घेऊन दिली होती. मला वाटले होते की सोमनाथ मला पाहिल आणि माझे कौतुक करेल की किती सुंदर साडी आहे आणि त्यामध्ये तू खूपच सुंदर दिसत आहे. पण असे काहीच झाले नव्हते. असाच 1 महिना निघून गेला. मी आता किचनमधील सर्व कामे सांभाळत होते. माझ्या सासरच्या घरचे सगळे लोक खूपच चांगल्या स्वभावाचे होते आणि माझा छोटा दीर तर काही वेगळाच होता. त्याला पाहिले की माझे मन आनंदी व्हायचे. माझ्या अशा वागण्याचे कधीकधी मला स्वतःलाच हसायला यायचे की मी समीरचा असा कसा विचार करू शकते. पण माझं मन काही वेगळंच सांगायचं. मी त्याचाच विचार करून त्या घरात जगत होते. सकाळी सकाळी जेव्हा समीर देवाची पूजा करून आरती करायचा तेव्हा मला आरती ऐकून खूप सुख मिळायचे. मी त्याच्याकडेच पाहत असायचे, पण मात्र तो कधीही माझ्याकडे नजर वर करून पाहत नव्हता. समीरच्या याच स्वभावाने तो मला आपलासा वाटायचा आणि सोमनाथ मात्र त्यांच्या वागण्याने माझ्या मनातून उतरत जात होते. एक दिवस हॉलमध्ये आम्ही सर्वजण टीव्ही पाहत बसलो होतो. टीव्हीचा आवाज खूपच मोठा होता. त्यातच सोमनाथने माझ्याकडे प्यायला पाणी मागितले, परंतु मला टीव्हीच्या आवाजामुळे ऐकायलाच आलं नाही. त्यांनी दुसऱ्यांदा सुद्धा मला आवाज दिला, पण मला ऐकायलाच आलं नाही. मग सोमनाथचा राग अनावर झाला आणि ते मला जोरात ओरडले, तुला ऐकायला येत नाही का? आता तुझ्या कानांवर ट्रीटमेंट करणे गरजेचं आहे. मी सांगितलेली कोणतीच गोष्ट तुला ऐकायला येत नाही. बहिरी झाली आहेस का? त्यांच्या ह्या बोलण्याने पुन्हा माझ्या डोळ्यात अश्रू आले. आपल्या बायकोला कोणता नवरा आपल्या घरच्यांसमोर असा ओरडून बोलतो का? म्हणूनच सोमनाथची जागा आता माझ्या मनातून कमी होत चालली होती आणि त्यामुळेच समीर मला आवडायला लागला होता. मला संधी मिळेल तेव्हा मी समीरच्या रूममध्ये जात होते. पहिल्यांदाच मी समीरच्या रूममध्ये गेले तेव्हा तेथील दृश्य पाहून मी चकित झाले होते. समीरच्या रूममध्ये एक सुंदर कृष्णाचे मंदिर होते. तो त्या मंदिरासमोर उभा राहून कृष्णाकडे कोणते तरी मागणे मागत होता. कोणती तरी मौल्यवान वस्तू तो कृष्णाकडे मागत आहे असे मला वाटत होते. तो एवढ्या मनापासून मागत होता की मला असे वाटले की कृष्ण नक्कीच त्याच्यावर प्रसन्न होऊन त्याला हवी ती गोष्ट देतील. मी समीरला आजपर्यंत कधीही हसताना पाहिले नव्हते. तो नेहमी उदासच असायचा. म्हणून मी तो का उदास असतो हे जाणण्याचा प्रयत्न करू लागले. असेच बसल्यावर कधीकधी माझ्या मनात विचार यायचा की माझे जर लग्न ह्याच घरात व्हायचे होते तर मग समीर बरोबर का नाही झाले. माझे मन हळूहळू समीरच्या दिशेने जात होते. त्याचे एकमेव कारण म्हणजे माझा नवरा सोमनाथ माझ्यावर प्रेम करत नव्हता. तो माझ्यापासून नेहमीच दूर राहायचा. आमच्या लग्नाला 2 महिने झाले होते तरीही सोमनाथ माझ्याशी प्रेमाने 2 शब्द देखील बोलले नव्हते. जेव्हा पण बोलायचे तेव्हा कायम रागातच ओरडून बोलायचे. सोमनाथने आजपर्यंत कधीही मला पत्नीचा हक्क दिला नव्हता, पण मी त्यांना कधीही उलट बोलत नव्हते किंवा त्यांच्या अशा वागण्याचा जाब विचारत नव्हते.
कारण सोमनाथचे उत्तर मला माहिती होते. ते असं म्हणू शकत होते की तुला जर माझे वागणे पटत नाही तर तू मला सोडून जाऊ शकते आणि हे घर सोडून जाऊ शकते. आणि हे घर मला सोडून जाणे शक्य नव्हते, कारण माझ्यापेक्षा माझी अजून एक छोटी बहीण लग्नाची होती. एक दिवस मी सोमनाथसाठी चहा बनवला तर त्याच्यात चुकून साखर टाकायलाच विसरले. पण सोमनाथने तो गरम चहाचा कप माझ्या पायावर रागाने फेकून दिला. त्या गरम चहाने माझा पाय भाजला आणि जखम झाली. तरीही ते माझ्यावरच ओरडत होते. माझा एवढा पाय भाजला होता तरीही त्यांनी साधे विचारले सुद्धा नाही. मी रडत रडत रूमच्या बाहेर आले. समोरच मला समीर दिसला. माझ्या डोळ्यांमधले अश्रू पाहून तो मला काहीतरी विचारेन असे मला वाटत होते, परंतु तो काही न बोलताच शांत राहिला. मला सुद्धा वाटत होते की माझे सारे दुःख त्याला सांगावे, पण समीर काहीच बोलला नाही. म्हणून मी माझे अश्रू पुसत किचनमध्ये निघून गेले आणि भाजलेल्या ठिकाणी तेल लावले. दिवस असेच निघून जात होते. मी किचनमध्ये काम करत होते. माझ्या मनात सतत समीरचे विचार असायचे. मी समीरच्या आवडीचेच पदार्थ बनवायला लागले होते. मी हे चुकीचं करत आहे याची जाणीव माझ्या मनाला व्हायची, परंतु सोमनाथ कामानिमित्त दिवसभर बाहेर असायचे आणि घरी आले की छोट्या छोट्या गोष्टींवरून माझ्यावर ओरडायचे. आमचे नाते टिकावे म्हणून मी त्यांना खूप समजावण्याचा प्रयत्न करत असायचे, परंतु माझा प्रत्येक प्रयत्न असफल व्हायचा. आता मी सोमनाथला समजावण्याचा विचार सोडून दिला होता, कारण ते कधीच माझी गोष्ट ऐकत नव्हते. समीरचे शिक्षण आता पूर्ण झाले होते, त्यामुळे तो जास्त वेळ घरीच असायचा. मी पूर्ण दिवसभर मन भरून त्याला पाहायचे, त्याच्याबरोबर बोलण्याचा प्रयत्न करायचे, परंतु तो माझ्या बोलण्यावर हा हो एवढेच बोलत असे. समीर माझा खूप सन्मान करत असे, तर दुसऱ्या बाजूला माझा नवरा पावलोपावली माझा अपमान करत असे. या सर्व टेन्शनने माझी तब्येत खराब होऊ लागली होती. त्यांना माझी काहीच पर्वा नव्हती. एक दिवस समीर मला अचानक म्हणाला, तुम्ही तुमच्या तब्येतीची काळजी घ्या, तुमची तब्येत खूपच खराब होत चालली आहे. समीर माझ्याशी पहिल्यांदा बोलला होता. मी चकित होऊन त्याच्याकडे पाहिले तर त्याने नजर खाली केली, परंतु समीरची काळजी पाहून मला खूप आनंद झाला होता. माझे लग्न सोमनाथ बरोबर झाल्यामुळे मी समीरचा वेगळा विचार करू शकत नव्हते. सोमनाथच आता माझे नशीब आहे. समीर बरोबर फक्त मी बोलून त्याला पाहून त्यातच आनंद मानून राहू शकत होते. म्हणूनच मी आता समीरला फक्त आपला एक चांगला मित्र म्हणून मानत होते, कारण त्याच्याविषयी माझ्या मनात असलेले प्रेम कमी व्हावे. पण समीर माझ्याबरोबर एक दोन गोष्टीच बोलायचा, परंतु त्याच्या बोलण्याने माझे मन शांत होत असे. एक दिवस मी सोमनाथच्या जाचाला कंटाळून सासूबाईंना विचारले की सोमनाथला हे लग्न मान्य नव्हते का, तरी तुम्ही त्याचे लग्न का करून दिलेत. तेव्हा सासूबाईंनी माझ्या बोलण्याकडे दुर्लक्ष करीत, अशी कोणतीच गोष्ट नाही सुनबाई, असे म्हणत लगेच त्यांनी दुसरा विषय काढला. तेव्हाच मला कळाले सोमनाथला हे लग्न करायचेच नव्हते. त्यांच्या मनाविरुद्ध हे लग्न त्यांच्यावर लादले गेले आहे, पण असे का केले हे मला काही समजत नव्हते. मग मी सासूबाईंना म्हणाले, समीरचे लग्न कधी करायचे आहे. सासूबाई म्हणाल्या, समीरचे लग्न नाही करायचे. हे ऐकून मी चकित झाले. मी सासूबाईंच्या तोंडाकडे पाहत म्हणाले, समीरचे लग्न का नाही करायचे. तो तर एवढा चांगला मुलगा आहे, दिसायला खूप सुंदर आहे, चांगला शिकलेला देखील आहे, मग का नाही लग्न करायचे त्यांना. तेव्हा सासूबाई म्हणाल्या, समीरलाच लग्न नाही करायचे, मग आपण तरी काय करणार. मी विचारात पडले. समीरला लग्न का नसेल करायचे, याचा शोध आपल्याला घ्यायलाच पाहिजे. मी रोज समीरच्या रूममध्ये जात होते, तेव्हा तो नेहमीच देवाच्या समोर हात जोडून मनोमन प्रार्थना करत असायचा आणि आपल्या मनातील गोष्ट देवाला सांगून आपले मागणे देवापुढे मांडत असायचा. मला जाणून घ्यायचे होते की समीर नक्की देवापुढे कोणते मागणे मागत असेल. समीरला मी पाहायचे तेव्हा तो देवासमोरच हात जोडून उभा असायचा. आजकालची मुलं तर अशी देवाची पूजापाठ कधीच करत नाही, त्यांना त्यात काहीच इंटरेस्ट नसतो. म्हणून मी एक दिवस विचार केला की एकदा लपून आपण समीरवर नजर ठेवूया, कारण समीर आपल्याला दाखवण्यासाठी तर फक्त ही पूजापाठ करत नसेल ना. पण मी त्याच्यावर नजर ठेवली तेव्हा सुद्धा माझ्या लक्षात आले की समीर खरोखरच चांगला मुलगा आहे आणि तो मनापासून पूजापाठ करत आहे. आता समीर माझ्याबरोबर हळूहळू बोलायला लागला होता, पण त्याची नजर मात्र खालीच असायची. पण अजूनही मला त्याच्या चेहऱ्यावर उदासीनता दिसायची. कधी कधी तर त्याचे डोळे मला लाल दिसायचे, जसे काही तो रात्रभर झोपलाच नाही असे मला वाटायचे. त्याला काही दुःख असेल तर त्याने माझ्याबरोबर शेअर करावे असे मला वाटायचे, पण तो त्याच्या मनातले माझ्याबरोबर काहीच शेअर करत नव्हता.
म्हणून मी मनाशी पक्क ठरवलं की समीरची प्रत्येक गोष्ट मी जाणून घेणार. तो लग्नाला का नकार देतो, तो देवाजवळ सारखं सारखं काय मागत असतो, तो का सारखा उदास असतो, त्याच्या या गोष्टी जाणून घेण्यासाठी मी एक प्लॅन बनवला. सोमनाथ 7-8 दिवसांसाठी कामानिमित्त बाहेर गावी गेले होते, म्हणून मी माझ्या सासूबाईंना म्हटले की मला पण 2-4 दिवस राहायला माहेरी जायचे आहे. मला माझ्या आईवडिलांची खूप आठवण येत आहे. मी माहेरी 2 दिवस राहिले आणि सासूबाईंना सांगितले की मी अजून 4 दिवसांनी येणार आहे. पण मी त्याच दिवशी माझ्या सासरी निघाले. माझ्या सासरी आले तेव्हा घराचा मुख्य गेट उघडाच होता. मी चोर पावलांनी आत आले आणि सरळ समीरच्या रूममध्ये गेले. समीर रूममध्ये नव्हता. जर मला कोणी पाहिले असते तर मी सांगणार होते की मला माहेरी करमले नाही, म्हणून मी 2च दिवसात परत आले. समीरच्या रूममध्ये कोणच नव्हते, म्हणून मी त्याचाच फायदा घेऊन त्याच्या रूममध्ये गुपचूप गेले. मी त्याच्या रूमची झडती घेतली. तेवढ्यात मला कोणीतरी येत आहे याची जाणीव झाली. मी पटकन तिथेच लपून बसले. रूममध्ये समीर आला होता तेव्हा मी खूप घाबरले होते. त्याने जर मला पाहिले असते तर. पण मी एक दीर्घ श्वास सोडला, कारण त्याने मला पाहिले नव्हते. तो देवाकडे रोज काय मागतो हे मला ऐकायचे होते आणि माझ्या मनाप्रमाणेच झाले. समीर देवाच्या मंदिरासमोर आपले हात जोडून उभा होता. मी मंदिरामागेच लपून बसले होते, त्यामुळे तो काय बोलला ते मला ऐकायला येत होते. त्याने जे काही देवाला मागितले ते ऐकून माझ्या डोक्यावर आभाळच कोसळले. मी माझ्या नशिबाला दोष देऊ लागले. माझे डोके भिंतीवर आपटून घ्यावे असे मला वाटले, कारण समीर आपल्या प्रार्थनेमध्ये देवाजवळ जे मागत होता ते सत्य आहे का याच्यावरच माझा विश्वासच बसत नव्हता. तो देवाजवळ मागत होता की हे कृष्णा, मी ज्या मुलीवर प्रेम करत आहे ती मुलगी आता दुसऱ्याची बायको झाली आहे. मला त्याच मुलीबरोबर लग्न करायचे होते, पण मी नाही लग्न केले कारण मला माझेच सत्य नंतर कळाले. मला तिचे आयुष्य बर्बाद करायचे नव्हते, पण तू असा खेळ का खेळलास ते मला माहिती नाही. मी ज्या मुलीवर प्रेम करत होतो तीच मुलगी लग्न करून माझ्याच घरात माझी वहिनी बनून आली आहे आणि आता ती माझ्या दादाची बायको आहे. मी आता तुला दररोज एकच मागणे मागतो की तिला आयुष्यभर खुश ठेव. ती आता माझी वहिनी आहे, तर माझ्या मनात तिच्याविषयी काही चुकीच्या भावना येऊन देऊ नकोस. समीरचे हे बोलणे ऐकून मला पहिल्यांदा काहीच कळाले नाही. समीरच्या डोळ्यात पाणी होते, पण हळूहळू माझ्या आता लक्षात येऊ लागले तो माझ्याविषयीच बोलत होता. माझ्या जेव्हा लक्षात आले तेव्हा माझ्या पायाखालची जमीन सरकली, कारण तो ज्या मुलीवर प्रेम करत होता ती दुसरी तिसरी कोणी नसून मीच होते. लग्ना अगोदर तो माझ्यावर प्रेम करत होता, मग त्याने माझ्याशी लग्न का नाही केले? आता मला सहन झाले नाही. मी समीरच्या समोर जाऊन उभे राहिले. अचानक मी त्याच्यासमोर उभी राहिल्यामुळे तो थोडा गडबडला आणि म्हणाला, वहिनी, तुम्ही तर तुमच्या माहेरी गेला होतात ना? मी समीरला म्हणाले, समीर, तुझ्या प्रेमाने मला इथपर्यंत खेचून आणले आहे. माझ्या बोलण्याने तो आश्चर्यचकित झाला आणि तोंड फिरवून म्हणाला, वहिनी, आता ह्या गोष्टींमध्ये काहीच अर्थ नाही. आता तुम्ही माझ्या दादाची बायको आहात, माझी वहिनी आहात. मी समीरचा चेहरा माझ्याकडे करत म्हणाले, मी जरी लग्नाची तुझ्या दादाची बायको असले तरी त्यांनी मला बायकोचा कोणताच हक्क दिलेला नाही. मला माहिती नाही त्यांनी माझ्याशी लग्न का केले. मी जेव्हापासून पहिल्यांदा तुला पाहिले तेव्हापासून तूच माझ्या मनात आहे. आता हे सगळं तुझे बोलणे ऐकून मी आश्चर्यचकित सुद्धा झाले आणि मला आनंद सुद्धा झाला की तू सुद्धा माझ्यावर प्रेम करतोस. पण मला ही गोष्ट कळली नाही की तुझे जर माझ्यावर प्रेम होते तर तू माझ्या घरी मला मागणी घालण्यासाठी का नाही आला, का नाही माझ्यासोबत लग्न केले? समीर मला म्हणाला, कारण मला तुझे आयुष्य बर्बाद करायचे नव्हते. मी लग्न करायच्या लायकीचाच नाही. समीर बोलू लागला की मी जेव्हा टीवायला होतो तेव्हा तू त्याच कॉलेजमध्ये 11वीला ॲडमिशन घेतले होते. पाहता क्षणी तू मला आवडली होतीस. हळूहळू मी तुझ्या प्रेमात पडत होतो, पण माझ्यासारखेच काही मुले तुझ्याच मागे होते. मला कॉलेजमध्ये तुला प्रपोज करायचे नव्हते. मी रीतसर तुझ्या घरी तुझा हात मागणार होतो. मी माझ्या घरी आईला सुद्धा सांगितले होते की मी कॉलेजमधल्या एका मुलीवर प्रेम करतो आणि मी तिच्याशीच लग्न करणार आहे. मी तुझी 12वी पूर्ण होण्याची वाट पाहत होतो, पण त्याच काळात मी आजारी पडलो. आम्ही डॉक्टरांकडे गेलो. डॉक्टरांनी ऑपरेशन करायला सांगितले आणि ऑपरेशन अगोदर अजून एक गोष्ट सांगितली. माझा जीव महत्त्वाचा होता, म्हणून आईने आणि मी ती गोष्ट मान्य केली आणि माझे ऑपरेशन करण्यास सांगितले. डॉक्टरांनी ऑपरेशन केले. माझा जीव तर वाचला, पण त्या ऑपरेशनमुळे मी कधीही बाप होऊ शकणार नाही.
अशा परिस्थितीत मला तुझ्याबरोबर लग्न करून तुझे आयुष्य बर्बाद करायचे नव्हते. म्हणून मी माझे प्रेम माझ्या हृदयाच्या कप्प्यात बंद केले. पण मला कळाले नाही की देवाने माझ्यासोबत असा का खेळ खेळला. देवाने माझ्याच घरात माझे प्रेम आणून ठेवले, ते सुद्धा माझ्या वहिनीच्या रूपात. मी माझ्या प्रेमाला रोज माझ्या डोळ्यांनी पाहत होतो आणि म्हणूनच मी देवाजवळ रोज प्रार्थना करतो की हे देवा, मला सहन करण्याची ताकद दे, मला शक्ती दे. माझ्या मनात असणारी तुझ्याबद्दलची प्रेमाची भावना हळूहळू कमी होऊन नष्ट होऊ दे. पण तू माझ्यासमोर आलीस की माझ्या मनातले प्रेम आणखीनच मजबूत व्हायचे. म्हणून मी तुझ्याशी बोलताना नजर खाली करत असायचो. समीरचे हे बोलणे ऐकताच मी त्याला घट्ट मिठी मारली आणि म्हणाले, मला आता तुझ्यापासून कोणीही दूर करू शकणार नाही समीर. पण समीरने मला बाजूला केले आणि म्हणाला, नाही, आता तू हे चुकीचं बोलत आहेस. आता तू माझ्या दादाची बायको आहेस आणि माझी वहिनी, त्यामुळे मी तुझ्याबद्दल चुकीचा विचार करू शकणार नाही. मी समीरला म्हणाले, तुझा दादा माझ्यावर प्रेम करत नाही, माझ्याशी नीट बोलत नाही, त्यांच्या डोळ्यासमोर असलेली मी त्यांना आवडत देखील नाही आणि त्यांनी मला बायको होण्याचा अधिकारसुद्धा दिला नाही. मग मी त्यांच्यासोबत कसा संसार करू. तेव्हा समीर म्हणाला, दादा लग्ना अगोदर एका मुलीवर प्रेम करत होता आणि ती मुलगी दादाच्या पैशांसाठीच दादावर खोटं प्रेम करत होती. दादाने लग्नाची मागणी घातल्यावर तिने नकार दिला आणि तेव्हा तिचे खरे रूप दादासमोर आले. पण दादाने तिच्यावर खरं प्रेम केले होते. अजूनही दादाच्या मनात तीच मुलगी आहे, म्हणून तो तुला त्याची बायको मानत नसेल. मी समीरला म्हणाले, अरे मग या सगळ्यात माझी काय चूक आहे, मलाच का शिक्षा भेटत आहे. आम्हा दोघांचे बोलणे समीरची आई ऐकत होती. त्या म्हणाल्या, पोरी, यामध्ये चूक कोणाचीच नाही, चूक फक्त माझीच आहे. मी सोमनाथला माझी शपथ देऊन बळजबरीने त्याचे लग्न तुझ्याशी लावून दिले. पण आता मी माझी चूक सुधारणार आहे. मी तुमच्या तिघांचे आयुष्य बर्बाद करणार नाही. आईने ही सगळी गोष्ट सोमनाथला सांगितली. सोमनाथने सुद्धा काहीच आक्षेप न घेता मला घटस्फोट दिला. आता मी माझ्या आयुष्यातून समीरला दूर करणार नव्हते आणि हीच गोष्ट माझ्या सासूबाईंना देखील पटली. त्यांनीच माझे आणि समीरचे लग्न लावून दिले, कारण समीरचे माझ्यावर पहिल्यापासून खरे प्रेम होते आणि मी सुद्धा समीरवर प्रेम करू लागले होते. मला माहिती होते की समीर कधीच बाप होऊ शकणार नाही, पण मनापासून खरं प्रेम करणारा जीवनसाथी मिळत असेल तर त्याचा कमीपणा स्वीकारून त्याला साथ देणे यात वावगे असे काय आहे. आज आम्ही एक सुंदर गोंडस 1 वर्षाची मुलगी दत्तक घेतली आहे. आता आमचे आयुष्य, आमचा संसार आता आम्ही सुखाने करत आहोत. तर फ्रेंड्स, मला आशा आहे की तुम्हाला आमची कथा आवडली असेल. जर तुम्हाला कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनेलवर नवीन आला असाल तर नात्यांचा स्पर्श या चॅनेलला सबस्क्राईब करा. आणि हो, कृपया नोटिफिकेशन बेल दाबायला अजिबात विसरू नका, जेणेकरून पुढील अपडेट सर्वप्रथम तुम्हालाच मिळतील. आपण संपूर्ण कथा वाचली, ऐकली त्याबद्दल आपले सर्वांचे मनापासून धन्यवाद.